बहुत साल पहले ना एक शैतान और एक जिन में जबरदस्त सेक्स हुआ। 9 महीने बाद जो पैदा हुआ उसका नाम पड़ा चौधरी असलम। पांढरा कडक पठाणी सूट, वाढलेली दाढी, हातात सिगरेट आणि डोळ्यांवर काळा चष्मा, ही ओळख होती चौधरी असलम यांची। पाकिस्तानचं असं शहर जिथे सकाळच्या अलार्मपेक्षा गँगस्टरच्या गोळ्यांचा आवाज जास्त जोरात यायचा। लयारी सारख्या अत्यंत धोकादायक भागात जिथे पोलिसांची गाडी जायला घाबरायची तिथे असलम एकटे शिरायचे। 2000 सालच्या आसपास कराचीवर रहमान डकेत नावाच्या एका मोठ्या गुंडाचं राज्य होतं। राजकारण, पैसा आणि दहशतीचा बेमालूम बादशाह, ज्याच्या समोर मोठमोठे अधिकारी झुकले होते। पण असलम काही वेगळ्याच मातीचे बनले होते। त्यांनी जाहीर केलं होतं की एकतर रहमान जेलमध्ये जाईल किंवा कबरीत। त्याप्रमाणे एका गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला आणि 9 ऑगस्ट 2009 रोजी एका चकमकीत रहमान डकेत मारला गेला। या कारवाईमुळे कराचीतील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला। असलम यांना त्यांच्या या साहसाबद्दल तमघा-ए-इम्तियाज या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। असलम केवळ एक स्थानिक गुंडाविरुद्धच नाही तर तहरीक-ए-तालिबान सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्धही लढत होते। यामुळे ते त्यांच्या हिटलिस्टवर आले। सप्टेंबर 2011 मध्ये त्यांच्या कराचीतील घरावर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक धडकवण्यात आला। या भीषण स्फोटात त्यांच्या घराचा दर्शनी भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। यात 8 लोक मारले गेले आणि हल्ल्यातून असलम सुदैवाने बचावले। ढिगाऱ्यातून बाहेर आल्यावर त्यांनी आधी सिगरेट पेटवली आणि मीडियाला सांगितलं की अशा हल्ल्यांनी ते मागे हटणार नाहीत आणि दहशतवाद्यांचा खात्मा ते करत राहतील। आंतरराष्ट्रीय मीडियाने त्यांना कराचीचे डर्टी हॅरी ही उपमा दिली। ज्याप्रमाणे हॉलिवूड मधील डर्टी हॅरी कायद्यापेक्षा निकालाला महत्त्व द्यायचा, तसेच असलम यांची कामाची पद्धत शूट फर्स्ट आस्क क्वेश्चन लेटर अशी होती। त्यांच्या 27 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी इतके मोठे गुन्हेगार आणि दहशतवादी पकडले की सरकारने त्यांना एकूण 4,50,00,000 रुपयांची बक्षिसे दिली होती। पण 9 जानेवारी 2014 ची दुपार काहीतरी वेगळं घेऊन येणार होती। चौधरी असलम आपल्या ताफ्यासह लयारी एक्सप्रेस वरून जात होते। वाटेत एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। हा स्फोट इतका भीषण होता की असलम यांची बुलेट प्रूफ गाडी पूर्णपणे निकामी झाली। या हल्ल्यात एसपी चौधरी असलम आणि त्यांच्यासोबतचे 2 सहकारी शहीद झाले। एका निडर पोलीस अधिकाऱ्याचा प्रवास अशा प्रकारे संपला। त्यांच्या निधनानंतर त्यांना मरणोत्तर निशान-ए-सुजात या शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले। आज धुरंधर सिनेमाच्या माध्यमातून त्यांची हीच साहसी गाथा पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे। संजय दत्तने असलम चौधरी अगदी हुबेहूब रंगवलाय आणि तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, असलम चौधरीच्या बायकोने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की असलम चौधरीची इच्छा होती की कधी त्याच्यावर सिनेमा बनला तर त्याचा रोल संजय दत्तने करावा। उन्होंने शेर के मुंह में हाथ डाला है, इनकी नस्लें भी याद रखेंगी कि इनको कौन मिला है। तर असे हे एसपी असलम चौधरी। 10 जीवघेणे हल्ले झाले, घर उद्ध्वस्त झालं, पण हा गडी डगमगला नाही। ज्याच्या एका सिगारेटच्या धुरासोबत गुन्हेगारांच्या चिता जळायच्या। अशा या सुलतान ऑफ सिंधची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरी बातमींसाठी पाहत राहा जबरी खबरी।